नाशिक बहुराष्ट्रीय कंपनीमधील लैंगिक शोषण प्रकरणात एक अपडेट समोर आलेली आहे। तरुणाचं धर्मांतर केल्याचा फोटो समोर आलाय। तरुणाला धर्मांतर करायला भाग पाडल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। नमाज पठण आणि त्याचबरोबर बीफ खाऊ घातल्याचा सुद्धा आरोप केला जातोय। नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमधला हा प्रकार, लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणामधील फोटो सुद्धा आता समोर आलेत। यामध्ये आरोपींनी तरुणाला बळजबरीनं त्याचं धर्मांतर करायला लावल्याचा आरोप होतोय। तसंच तरुणाला नमाज पठण करायला लावलं आणि त्याचबरोबर मांस सुद्धा खाऊ घातल्याचा आरोप केला जातो। या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, आता या प्रकरणात आणखी महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे। केवळ या प्रकरणामध्ये तरुणींचं शोषण झालेलं नाही, तर तरुणांना सुद्धा या ठिकाणी त्रास देण्यात आला आहे। हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टीका टिप्पणी करत या मुलांना बळजबरीनं त्यांना नमाज पढवण्याचे काम करावं लागत असे किंवा काही ठिकाणी कलमा पढायला लावत असेल आणि एकाला तर धर्मांतर करण्यास बाध्य केल्याचं समोर आलेलं आहे। हे जे फोटो आपल्याला दिसत आहेत हे फोटो याच मुलाचे आहेत ज्याने ही तक्रार केलेली आहे आणि त्याच्यामुळेच हा संपूर्ण प्रकरण उघड झालेलं आहे। या मुलाने स्पष्टपणे धर्मांतर करण्यास भाग पाडलं आणि सगळ्या बाबी नोकरी करायची असेल तर हे सगळं करावं लागेल अशा पद्धतीनं फोर्स केल्याचं सांगितलंय। त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर होताना या ठिकाणी दिसतंय। कॉर्पोरेट आणि मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये अशा पद्धतीनं जर होत असेल तर याबद्दलचं तपास जो आहे तो आता पोलिसांनी गंभीरतेने करण्याची गरज आहे। धन्यवाद योगेशजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।